या ठिकाणी आपल्या आजच्या या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी प्रमुख उपस्थिती येरमाळा गावचे सरपंच विकास भाऊ बारकूर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तरी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत। याचबरोबर या ठिकाणी ॲडव्होकेट रामराजे जाधव सरपंच कणेराडी यांनी समोर यायचं। त्याचबरोबर बालाजी केसरे, ज्ञानेश्वर बोलतेसर, बालाजी केसरे, त्याचबरोबर दत्तात्रय गायके, संपादक कर्नाकाठ, तसेच पालक शरद बारकूर, पालक शिक्षक संघ प्रतिनिधी, तसेच इतर सर्व मान्यवर यांचं सर्वांचं शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत। चला साक्षीदार होऊया या अविस्मरणीय सोहळ्याचे, चला साक्षीदार होऊया या अविस्मरणीय सोहळ्याचे, मनोभावे स्वागत करूया मंचावरील या ठिकाणी सर्व मान्यवरांचे। त्याचबरोबर सर्वप्रथम आपण या ठिकाणी आजच्या या वार्षिक स्नेहसंमेलनाचं दीप प्रज्वलन करून घेऊया। या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आपण दीप प्रज्वलन करत आहोत। दीप प्रत्येक क्षेत्रातील अंधार तुलाच, दीप प्रत्येक क्षेत्रातील अंधार तुलाच, फक्त या जगती तुझ्या तेजातूनच दिसतात झाकलेले माणिक मोती। सर्वप्रथम या ठिकाणी आपण दीप प्रज्वलन करून घेत आहोत। प्रत्येक कार्यक्रमाचे तेज उजळून टाकणारी ज्योत म्हणजे संस्कृतीची निरपेक्ष कृतीने अखंड पेवत राहणारी ज्योत, ती प्रेमाची, स्वतः उजळून दुसऱ्याला प्रकाश देणारी ज्योत, ती त्यागाची, निरपेक्षेच्या तसेच मनात आशेचा किरण पोचवणारी ती ज्योत प्रेरणेची, अशी ज्योत आपण या ठिकाणी दीप प्रज्वलनातून तसेच फोटो प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी आपण आजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचं उद्घाटन करत आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी सर्व पालक उपस्थितांचे सर्वांचे सहर्ष स्वागत। सर्वांनी स्टेजच्या समोरील बाजूस बसून घ्यायचं आहे। या आपल्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे। सरपंच विकास भाऊ बारकूर यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे। सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर सर्व दिग्गजांच्या कलागुणांनी मी या प्रसन्न सभामंचामध्ये बसलेल्या सर्व सत्रावरील मान्यवरांचे सहर्ष स्वागत। तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हावं असे मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवरांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे। कैलासवासी दत्तात्रय बाबूराव पाटील संचलित बहुउद्देशीय सामाजिक संस्था विद्यानिकेतन प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येरमाळा 19-20 वार्षिक स्नेहसंमेलन या ठिकाणी सुरुवात होत आहे। तत्पूर्वी उपस्थित सर्व मान्यवर यांना मी विनंती करतो, सर्व मान्यवरांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं।
वेदांत आचार विचाराचा अधिष्ठान लाभलेल्या आजच्या या रंगमंचावरती उपस्थित असलेल्या तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पालक प्रतिनिधी इतर मान्यवर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सर्व मान्यवर यांचं पुनः एकदा सहर्ष स्वागत. शब्दसुमने उदळत कौतुकाची भाव मनातील आज मांडतो आहे. तुमच्या स्वागतासाठी सज्ज आम्ही गीत आपुलकीचे गात आहे. या ठिकाणी उपस्थित सोमनाथ मडके सर, उपसरपंच ग्रामपंचायत मोहा यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचबरोबर या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवरांचं स्वागत. इयत्ता 9च्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायन करतील. बालाजी केसरे सर यांनी स्टेजकडे यायचं. या ठिकाणी सर्व उपस्थित पालकवर्ग तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर वेदांत आचार विचाराचा अधिष्ठान लाभलेल्या आजच्या या रंगमंचावरती उपस्थित असलेल्या सर्व शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक या सर्व क्षेत्रातील मान्यवरांचं मनस्वी स्वागत. या ठिकाणी आपण आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले ग्रामपंचायत येरमाळा सरपंच विकासभाऊ बारकुल यांचा शाळेच्या वतीनं आपल्या संस्थेचे संस्थापक सचिन पाटील सर यांनी शालश्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा असे मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी स्टेजच्या समोरील बाजूस जे महिला वर्ग या ठिकाणी बसले आहेत त्यांनी पुरुषांना बसण्यासाठी थोडी जागा करायची. थोडस लेडीजच्या बाजूला पाठीमागे जाऊन बसावं नसतं. या ठिकाणी आपल्या शाळेचे संस्थापक सचिन पाटील सर सर्वप्रथम आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित
विकासभाई बारकुल सर यांचा सत्कार होत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित ज्ञानेश्वर बोईटे सर यांचा सत्कार आपल्या शाळेचे प्रशासकीय अधिकारी डोके सर यांनी करावा, आम्ही असं त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित मंचावरील बालाजी केसरे आपले जुने पालक तसेच या ठिकाणी पालक प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत. त्यांचे शाळेच्या वतीनं बांगर सर यांनी त्यांचा सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो. याचबरोबर या ठिकाणी उपस्थित मंचावरील त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सोमनाथ मडके उपसरपंच ग्रामपंचायत मोहा यांचं या ठिकाणी आपल्या शाळेतील सहशिक्षक कुलकर्णी सर यांनी त्यांचा सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी उपस्थित सरपंच पुनरवाडी ऍडव्होकेट रामराजे जाधव यांचे या ठिकाणी शाळेच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सत्कार होत आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित दत्तात्रेय गायके पत्रकार तसेच संपादक कर्मकार यांचं या ठिकाणी पाटील सरांनी स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी उपस्थित पालक प्रतिनिधी तसेच पालक शिक्षक संघ प्रतिनिधी शरद बारकुल यांच्या या ठिकाणी शाळेच्या वतीनं पाटील सरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. या ठिकाणी आपल्या विद्यानिकेतन प्राथमिक महाविद्यालयाच्या संस्थीय अध्यक्ष पाटील मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. तरी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका बारकुल मॅडम मी त्यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार त्यांनी करावा. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं सत्कार समारंभ संपन्न होत आहे. आपल्या या ठिकाणी आपण वार्षिक स्नेह संमेलन मध्येच आपण जे विद्यार्थ्यांनी काही परीक्षेमध्ये त्या ठिकाणी क्रमांक पटकवल्यामुळे या ठिकाणी आपण त्यांचा या ठिकाणी गौरव करणार आहोत. तरी सर्वप्रथम या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्यांना मी आमंत्रित करतो. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी केसरे दिग्विजय बालाजी मेडल गोल्ड या ठिकाणी त्याला शाळेच्या वतीने देण्यात येत आहे. तरी मी मान्यवरांना विनंती करतो की सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना त्यांचा सन्मान त्यांनी द्यावा. त्याचबरोबर गाडवे आदित्य बालाजी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा पात्र 2018-19 गाडवे आदित्य बालाजी. त्यानंतर रस्ते आविष्कार बालाजी स्कॉलरशिप मध्ये ते पात्र झालेला आहे. तरी त्यांच्या पालकांनी ही स्टेजवरती यायचं. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक यांनी त्यानंतर रस्ते आविष्कार झालेला आहे. त्यानंतर पाठ करण्यासाठी प्रकाश कपाट यांनी स्टेजवरती यायचे.
जपान संध्या प्रकाश इयत्ता 5वी परीक्षा उत्तीर्ण आहे, पात्र आहे. त्याचबरोबर मुळे विवेक रामकृष्ण, दीपक महादेव ताटे यांनी स्टेजवरती यायचे. दीपक महादेव ताटे. त्याचबरोबर इयत्ता 5वी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गौरव करण्यात आलेला आहे. राधाताई दीपक ताटे यांनी स्टेजकडे यायचे. त्याचबरोबर इयत्ता 8वी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी 2018-19 हर्षवर्धन दयानंद जगताप आपल्या पालकासोबत स्टेजवरती येते. त्यानंतर नम्रता हनुमंत देशमुख इयत्ता 8वी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी यांना या ठिकाणी ट्रॉफी मेडल देऊन त्यांचा सन्मान होत आहे. आणि या 8वी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यामध्ये शिष्यवृत्ती पात्रच नव्हे तर शिष्यवृत्ती धारक झालेले विद्यार्थी नम्रता हनुमंत देशमुख या विद्यार्थ्यांनी स्टेजवरती यायचे. नम्रता हनुमंत देशमुख या विद्यार्थीने ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. त्याचबरोबर अभिलाषा बालाजी दत्ते स्टेजवरती फास्ट यायचं आहे आपल्या पालकांना घेऊन. अभिलाषा बालाजी दत्ते स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी आहे. त्याचबरोबर श्रेया मनोज कुलकर्णी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. तरी आपल्या पाल्यासोबत वरती यायचंय श्रेया मनोज कुलकर्णी. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना आपण ट्रॉफी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलेला आहे. दीपक भाऊ ताटे यांनी स्टेजवरती यायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी इयत्ता 10वी मध्ये 2018-19 मध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही आपण ट्रॉफी देऊन या ठिकाणी गौरव करण्यात येणार आहे. तरी सर्वप्रथम इयत्ता 10वी मध्ये तृतीय क्रमांक कुसुम धनंजय जाधव या विद्यार्थिनीने समोर यायचे. इयत्ता 78% घेऊन या ठिकाणी ती उत्तीर्ण झाली. याचबरोबर आपल्या इयत्ता 10वीतील द्वितीय क्रमांक सानिका नामदेव जोशी ही विद्यार्थिनी सध्या कॉलेजमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी येऊ शकलेली नाही. तर या ठिकाणी त्यांचे पालक उपस्थित आहेत. तरी आपल्या शाळेतून द्वितीय क्रमांक सानिका नामदेव जोशी या विद्यार्थिनीने 85% गुण मिळवून या ठिकाणी द्वितीय क्रमांक केलेला आहे. त्याबद्दल ट्रॉफी देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित पालक वैष्णवी बालाजी केसरे आपल्या विद्यानिकेतन माध्यमिक शाळेमध्ये प्रथम क्रमांक 89% घेऊन त्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. तरी त्यांच्या पालकांचा या ठिकाणी सर्वांच्या मान्यवरांच्या हस्ते सन्मान होत आहे. तरी या ठिकाणी उपस्थित तृतीय क्रमांक कुसुम धनंजय जाधव या विद्यार्थिनींनी स्टेजकडे यायचे आपली ट्रॉफी घेण्यासाठी. तरी आलेली नाही, आल्यानंतर त्यांनी त्यांची ट्रॉफी घेऊन द्यायचे. त्याचबरोबर इंग्रजी विषयामध्ये 90% गुण घेऊन विषयानुसार प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी जोशी सानिका नामदेव यांनी तिचा सत्कार घेऊन मेडल घेऊन द्यायचे. पालकांनी विनंती आहे त्यांनी स्टेज कडेवर यायचे आणि आपल्या विद्यार्थिनीचा सन्मान घेऊन द्यायचा आहे. यानंतर मंथन स्पर्धा परीक्षा 2019-20 ठिकाणी तिला सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर मनगिरे अर्णव किशोर इयत्ता 6वीचा विद्यार्थी त्यालाही या ठिकाणी गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर पवार आर्यन विकास सिल्वर मेडल देऊन त्या ठिकाणी त्यालाही सन्मानित करण्यात येत
यानंतर इयत्ता दुसरी सेकंड सेमीच्या विद्यार्थ्यांनी स्टेजकडे यायचं आहे. बारकुल आरुष मनोज त्यांचे पालक त्यांनी स्टेजकडे यायचं आहे. आपल्या विद्यार्थ्यांचा सन्मान घ्यायचा आहे. बारकुल आरुष मनोज. त्यानंतर बारकुल श्रेया बाबासाहेब. बारकुल श्रेया बाबासाहेब यांच्या पालकांनी स्टेजकडे यायचे. त्याचबरोबर कवडे पद्मजा नितीन आणि बारकुल मयुरी मारुती या दोन्ही विद्यार्थ्यांनी समान गुण मिळवल्यामुळे त्यांना तृतीय क्रमांक दोन्ही विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. यानंतर बारकुल श्रेया बाबासाहेब तसेच कवडे पद्मजा नितीन बारकुल मयुरी मारुती यांनी आणि त्यांच्या पालकांनी स्टेजवरती यायचंय. त्याचबरोबर इयत्ता तिसरी थर्ड सेमीचे विद्यार्थी मंचमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला गपाट ज्ञानेश्वरी अमोल पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन वरती फास्ट यायचंय. गपाट ज्ञानेश्वरी अमोल. त्याचबरोबर या सर्व विद्यार्थ्यांना 2019-20 परीक्षेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांना शाळेच्या वतीने मेडल देऊन सन्मानित करण्यात येत आहे. यानंतर इयत्ता तिसरीचे विद्यार्थी गपाट ज्ञानेश्वरी अमोल यांनी स्टेजवरती यायचे. त्यानंतर शेख अरमान आजमेर त्यांचे पालक आणि आपला पाल्य येऊन स्टेजवरती सन्मान घेण्यासाठी यायचंय. शेख अरमान आजमेर. त्यानंतर पावडे श्रेया शिवाजी त्यांचे पालक आणि विद्यार्थिनीने स्टेजवरती यायचंय आपला सन्मान घेण्यासाठी. इयत्ता तिसरी सेमी विद्यार्थ्यांमध्ये एकूण 70 विद्यार्थ्यातून या विद्यार्थ्यांनी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. तरी या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्याचबरोबर इयत्ता सेमी चौथीचे विद्यार्थी गायकवाड सार्थक हनुमंत पालक व विद्यार्थी यांनी लवकर स्टेजवरती यायचे. त्यानंतर मते प्रिया किरण मते प्रिया किरण इयत्ता चौथीमधून द्वितीय क्रमांक त्या ठिकाणी पटकावलेला आहे. त्यानंतर आपण शाळेकडून ट्रॉफी आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर मते प्रिया किरण या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना घेऊन या ठिकाणी यायचंय. त्यानंतर बेटे सिद्धी दिनेश विद्यार्थिनी व त्यांचे पालक यांनी स्टेजवरती यायचंय. ओके याचबरोबर आपल्या विद्यानिकेतन प्राथमिक माध्यमिक विद्यालयामधून सर्व माध्यमातील शिक्षकांना यावर्षी पाटील सरांनी आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून घोषित केलेला आहे. तरी या ठिकाणी विद्यानिकेतन प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील आपले सहशिक्षक मनोज कुलकर्णी सर कुलकर्णी मनोज सुरेश हे शिक्षक यांना 2019 आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येत आहे. तरी त्यांनी आपल्या सर्व फॅमिली सोबत त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारण्यासाठी यायचे. त्याचबरोबर आपल्या शाळेतील एक उत्कृष्ट आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा सन्मान या ठिकाणी 40 रुपये देऊन तसेच ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. ते गणित विषय शिकत आहेत.
पहिल्यापासून एक विद्यार्थ्यांना सर्व उत्कृष्ट आणि गणिताविषयी आवड निर्माण करून त्यांनी विद्यार्थ्यांची गणितीय पाठवून ठेवलेली आहे. तसंच त्याचबरोबर आपल्या शाळेतील पूर्व प्राथमिक माध्यमातील प्राथमिक उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षिका वरपे मॅडम वरपे आश्विनी अंबादास या शिक्षिकेने आपला पुरस्कार आदर्श पुरस्कार घेण्यासाठी समोर यायचे. या ठिकाणी आपल्या शाळेतील उच्च प्राथमिक शिक्षिका वरपे मॅडम यांना या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या शाळेतील सोनाली मॅडम यांचे या ठिकाणी सोनाली कोकाटे मॅडम यांनाही नर्सरी वर्गातून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येत आहे. त्यांनी आपल्या शाळेच्या वतीकडून बारकुल मॅडम यांनी त्यांचा सत्कार स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या शाळेच्या वतीने सर्व माध्यमातील शिक्षकांना एक आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून आपण सन्मानित करण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी आपण कैलासवासी दत्तात्रेय बाबुराव पाटील संचलित डी पाटील बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था विद्यानिकेतन प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येरमाळा या शाळेचं आपले वार्षिक स्नेहसंमेलन या ठिकाणी करत आहे. तत्पूर्वी या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विकासभाऊ बारकुल सरपंच ग्रामपंचायत येरमाळा यांना निमंत्रित करतो की त्यांनी आपल्या 2 शब्दांमध्ये व्यक्त करावं आणि आपल्या मुलांच्या त्या गुणांना वाव मिळावा. तसेच त्यांचं 2 मिनिटांमध्ये त्यांनी त्यांचं कौतुक करावं असं मी त्यांना विनंती करतो. आज विद्यानिकेतन हायस्कूल येरमाळा यांच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमचे बीडचे मित्र भोटे सर, ॲडव्होकेट रामराज जाधव, सोमनाथराव मडके, दत्तात्रय गायके, सचिन पाटील, शरद बारकुल या शाळेतील सर्व शिक्षक वृंद व गावातील व परिसरातील सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मैत्री, आज खरंच अतिशय मनापासून आनंद वाटला की सचिन पाटील सरांनी छोटंसं रोपटे या ठिकाणी लावलं होतं, परंतु या ठिकाणी बालामाटा वटवृक्ष या ठिकाणी त्यांच्या मेहनतीतून व त्यांच्या स्टाफच्या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी आपल्या येरमाळ्याच्या परिसरातून शैक्षणिक वातावरण त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी हा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम देखील दरवर्षी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पार पडत आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं व त्यांच्या सर्व टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो व या वर्षीपासून त्यांनी जो आदर्श शिक्षक पुरस्कार देखील चालू केला त्याबद्दल सर्व त्यांच्या शिक्षक मित्रांचं मनपूर्वक अभिनंदन करतो व सर्व बालकलाकारांना माझ्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी उपस्थित दीपक भाऊ ताटे जिल्हा परिषद सदस्य यांनी वरती स्टेजवर यायचं. दीपक भाऊ ताटे या ठिकाणी आपल्या या वार्षिक संमेलनासाठी उपस्थित विकासभाऊ बारकुल यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी शाळेच्या वतीने त्यांचा मनापासून आभारी आहे. या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाचं प्रस्तावित तसेच अध्यक्षीय दीपक भाऊ ताटे यांनी लवकर स्टेजकडे यायचंय. त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती यायचं. या ठिकाणी त्यांचंही शाळेच्या वतीने सहर्ष स्वागत. शाळेच्या वतीने त्यांचा आपण या ठिकाणी
सत्कार करणार आहोत. तरी आपल्या शाळेचे संस्थापक सचिन पाटील सर यांना मी विनंती करतो की दीपक भाऊ ताटे यांचा सत्कार त्यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. या दीपक भाऊ पाटील यांची ओळख म्हणजे त्यांनी गेल्या वर्षी इयत्ता 10वी मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता त्या विद्यार्थ्यासाठी त्यांनी 10,000 रुपये बक्षीस ठेवलं होतं आणि दिलं होतं. परंतु यावर्षी दीपक भाऊ पाटील यांनी तो आकडा या ठिकाणी वाढवलेला आहे. 21,000 रुपये तब्बल 10वी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास दीपक भाऊ ताटे सामाजिक संस्था खंडेश्वरी मसा धीरज राजे ग्रुप बिल्डर्स डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून या ठिकाणी 21,000चा चेक या ठिकाणी देण्यात येत आहे. तरी मी आपल्या संस्थेचे संस्थापक सचिन पाटील सर आणि विद्यार्थी यांनी घ्यावा असं मी त्यांना विनंती करतो. त्यांच्याकडून 21,000चा चेक त्या विद्यार्थिनीच्या पालकास देण्यात येत आहे. याचबरोबर एक मिनिट समोर दीपक भाऊ ताटे यांनी ही परंपरा चालू ठेवलेली आहे. तर यावर्षी जो प्रथम क्रमांक मिळेल त्याला त्या ठिकाणी बक्षीस अशा पद्धतीने देण्यात येणार आहे. इतिहासाने वळून पाहावं असं उत्तुंग आपलं कर्तृत्व आहे. भविष्याची ही जोडी करावी असं उदर आपलं दातृत्व आहे. खरंच दीपक भाऊ यांनी या विद्यार्थ्यांचा गौरव केलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या या वार्षिक स्नेह संमेलनाला थोडासा उशीर होत आहे. तरी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन पाटील सर यांना मी विनंती करतो. तसेच हळूहळू आपल्या व्यक्तिमत्वाची नारी 10 दिशातून गगनाला भरणारी स्वागताचा अंतरी पोहोचुनी मानवीय अलगद तरंग पठवणारे असं व्यक्तिमत्व पाटील सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करावं. विद्यानिकेतन प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येरमाळा या शाळेची वार्षिक स्नेहसंमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणारे ग्रामपंचायतचे सरपंच येरमाळा ग्रामपंचायत सरपंच माननीय विकासजी बारकुल सर, दत्ताजी गायके सर, ज्ञानेश्वर भोटे सर, रामराजे आमचे पालक आणि जवळचे मित्र वकील साहेब, आताच बक्षीस जाहीर केलेले आपल्या शाळेचे पालक, पहिल्यांदा पालक आणि नंतर दीपक भाऊ ताटे संस्थेचे अध्यक्ष माननीय दीपक भाऊ ताटे, त्यांच्या सौभाग्यवती ताई बालाजी केसरे व सोमनाथ मडके सर आणि आपल्या शाळेचा सर्व स्टाफ. आज या ठिकाणी मी काही जास्त बोलू इच्छित नाही, कारण आज समोर तुमच्या समोर मुलांचं सादरीकरण होणार आहे. परंतु 2-4 गोष्टी असे बोलणार आहे की आपल्या 1ली ते 10वीचा सिलेबस साधारणतः डिसेंबर एंडिंग पर्यंत संपून गेलेला आहे. या संपण्याचं कारण असं आहे की मुलांना स्वतः आव्हान दिलेले आहेत. आव्हान दिल्यामुळे हा सिलेबस संपलेला आहे आणि इयत्ता 10वीच्या जवळजवळ 7 सराव परीक्षा पूर्ण होऊन नवीन वर्षाची 10वी सुरू केलेली आहे. नवोदय स्कॉलरशिपमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रावीण्य आपल्या शाळेने मिळवलेलं आहे. तसेच येत्या शैक्षणिक वर्षापासून जी आणि नीटच्या तयारीसाठी इयत्ता 6वी पासून पायाभूत वर्ग सुरू करत आहोत. तसेच आपल्या ह्या वर्षी संगीत विशारद परीक्षेसाठी 50 विद्यार्थी पात्र झालेले. आपल्या मुलाचं सांगायचं कौतुक भरपूर आहे, परंतु आज वेळेअभावी मी सांगत नाही, कारण प्रत्येक महिन्याला 4थ्या शनिवारी पालक बैठक आयोजित केलेली असते आणि 1ल्या आणि 3ऱ्या शनिवारी त्या मुलांची चाचणी परीक्षा घेतली जाते आणि 4थ्या शनिवारी तुम्हाला ते चाचणीचे मार्क कळवले जाते. त्यामुळं प्रत्येक महिन्याच्या 4थ्या शनिवारी तुमचा संपर्क माझ्याशी झालेला आहे. त्यामुळं आता काही बोलणं उचित नाही आणि तुमच्या मुलाची गुणवत्ता ही तुमच्या स्वाधीन आहे, तुमच्या समोर दिसते. त्यामुळे आम्ही कितीतरी पद्धतीने चांगलं सांगितलं तरी तुम्हाला ते पटत नाही. जोपर्यंत आमचा मुलगा चांगला शिक्षित होत नाही तोपर्यंत आम्ही म्हणलेलं ते पटत नाही. त्यामुळे समोर तुमच्या पावत्या आहे. एवढंच बोलतो आणि मान्यवर
या ठिकाणी आले त्यांचा आम्ही आभारी व्यक्त करतो. सगळ्यात महत्वाचं सर्व माझ्यासमोर लाडके पालक आहेत, सगळ्यांना सत्कार स्वागत करणे उचित आहे, परंतु तुमची मी माफी मागतो. या ठिकाणी वेळेअभावी तुमचं स्वागत सत्कार मी शब्दसमान करतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. या आपल्या वार्षिक संमेलन सर्व मान्यवरांनी स्टेजच्या उजव्या बाजूला बसण्याची व्यवस्था केलेली आहे, तर सर्व मान्यवरांनी स्टेजच्या उजव्या बाजूला बसून घ्यायचंय. आपले शाळेचे कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांसाठी मंच मोकळा करून द्यायचा आहे. तर आज विद्यानिकेतन प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आपल्या समोर सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजेच वार्षिक स्नेहसंमेलन या ठिकाणी चालू होत आहे. तरी आपण सर्वप्रथम कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना गणरायापासून करतो. तर या ठिकाणी इयत्ता 9चे विद्यार्थी मुलं घेऊन येत आहेत. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात शुभ करता विघ्नहर्ता गणरायाच्या आराधनेने होते, त्यामुळे आपल्या आयुष्याचा आनंद विशाल असावा. अडचणी लांब असावे, या ठिकाणी अनुकूलाकडे मोबाईल आहे. आपल्या जास्ती करून हजार फोटो झाले कालपासून. विद्यार्थी गणराया डायरेक्ट व्हिडिओ कर बरं का, व्हिडिओ कर डायरेक्ट. मोठे सादर करून करणार आहेत. अलीकडे त्यांना दुसऱ्या माग केला साईड दिली पाहिजे, साईड दिली पाहिजे. ती गाडी खाली घ्या, खाली घ्या. ए खाली घे नाही, ती खाली घे, खाली. व्हिडिओ घे की. चेअर आणायची तुम्हाला आणायची चेअर. काय म्हणलं, चेअर आणायची काय खाली. लाईट चालू आहे. ये जीवन भला है, चलता है एक पल भला. गणराय भगवता दिया है, बुझने लगा हौसला. रुक न जाए, कहीं झुक न जाए, ये सजदे कभी ना झुका. गणपती बाप्पासाठी बरं बरं एवढं की बरं का शॉर्टकट की जास्त घेऊ नको.
एरेश्वरी मातेच्या या पावन नगरीमध्ये हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडतो आहे म्हटल्यास एखादे तरी एरेश्वरी गीत व्हायलाच हवे. आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी, साऱ्या जगताची आई, साऱ्यांची पालन करती जगदंबा अंबाबाई पंचमीच्या रात्री कसा खोटा खेळते ते दाखवण्यासाठी इयत्ता 5वीच्या मुली सादर करतायत अंबा खेळती सोंगा. तर या छोट्या मुलींसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. फेसबुक लाईव्ह चालू आहे.
पौर्णिमेचे चांदणे व आज या मंचावर पहिलेचे चिमुकले रूपाचे चांदणे पाडणार आहेत. तरी सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करावे. हो शिंदे सर, फेसबुकला दिसत नाही का लाईव्ह? चालू तर आहे की सगळे कसं म्हणायला लागलेत कसं इथं बघा ना, चालू आहे का नाही? चालू आहे ना. 45 मिनिट झालेत की धरलेला आहे. या छोट्या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली आहे या गाण्यासाठी. तर एक काल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यांच्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपल्या सर्वांना माहीतच आहे, आई भवानी आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. हो, आणि या आपल्या आई भवानीचा गोंधळ आपल्या मंचावर सादर होणार आहे. याता दुसरीचे छोटे गोंधळी सादर करीत आहेत आई भवानी हे गीत. तर मंडळी, आपल्या छोट्या गोंधळांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गडगडाट होऊन जाऊ द्या. पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात. पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात आणि ते टाळ्या वाजवत नाहीत त्यांना कंजूस म्हणतात.